वसंतराव डावखरे स्मृतिप्रित्यर्थ भजन स्पर्धेत सिद्धिविनायक विजेते. महिलांच्या गटात अंतर्नाद मंडळ प्रथम. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत स्वर्गीय वसंतराव डावखरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ समन्वय प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीने ठाण्यात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत ठाणे येथील शांतीनगरमधील सिद्धिविनायक भजनी मंडळ व महिलांच्या गटात ठाणे येथील अंतर्नाद भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात रविवारी दिवसभर रंगलेल्या स्पर्धेमध्ये ठाणे, अलिबाग, नवी मुंबई, भांडूप, सांताक्रूज, बदलापूर आणि डोंबिवली येथील महिला व पुरुष भजनी मंडळाचा सहभाग होता. पुरुषांच्या गटात दिवा येथील गजानन प्रासादिक मंडळाने द्वितीय, अलिबाग येथील श्री बाप्पा देवप्रासादिक मंडळाने तृतीय आणि डोंबिवली येथील गंगेश्वर भजनी मंडळाने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावली आहेत. उत्कृष्ट गायक म्हणून जयेंद्र पाटील व चिन्मय नाईक, उत्कृष्ट तबला पखवाज वादक म्हणून सहदेव सावंत, विनोद मांडवकर, आर्यन कुशे, रोहित घाडीगावकर, प्रणव परब, वैभव मिस्त्री, विराज राणे, साई गावण, कल्पेश लोणागळे, हेमंत तांबोळी यांना बक्षीस देण्यात आली. पुरुष व महिला गटातील विजेत्यांना प्रत्येकी अनुक्रमे 1, 7 आणि 5,000 रुपयांचे बक्षीस, प्रशस्तीपत्रक आणि सन्मान चिन्ह देण्यात आले. महिला गटात पाचपाकाडी येथील अनुपम भजनी मंडळाने द्वितीय, सरे येथील स्वानंद भजनी मंडळाने तृतीय आणि गावणबाग येथील स्वस्ती भजनी मंडळाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. उत्कृष्ट गायिका म्हणून भांडूप येथील श्रीदेव मानोबा प्रासादिक मंडळाच्या आरती पाळेकर, शिवाजीनगर येथील ओम नादब्रह्म भजनी मंडळाच्या लोकेश भुईर यांची, तर उत्कृष्ट तबलावादक स्वानंदी भजन मंडळाचे भास्कर शेजवळकर आणि उत्कृष्ट पखवाज म्हणून विठाई भजनी मंडळाचे हर्षद मिस्त्री यांची निवड करण्यात आली. आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार आनंद परांजपे, माजी महापौर नरेश मस्के, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक भरत चव्हाण, माजी नगरसेवक मुकेश मुकाशी, माजी नगरसेवक नजीब मुल्ला, माजी नगरसेविका स्नेहा आमरे, रमेश आमरे यांसह इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकं देण्यात आली. या स्पर्धेत समन्वय प्रतिष्ठान, भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय नौपाडा मंडळ यांच्या वतीने याचं आयोजन केलं होतं. गेली 6 वर्ष सातत्याने समन्वय प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमाने डावखरे साहेबांच्या स्मरणार्थ ही भजनांची स्पर्धाचं आयोजन केलं जातं. सुरुवातीला ठाणे शहर, ठाणे जिल्हा असं मर्यादित आपण ही स्पर्धा घेत होतो, पण टप्प्याटप्प्याने कोकणामधनं, त्याच्यानंतर आज जवळपास राज्यामधनं आपल्याला या स्पर्धेमध्ये स्पर्धक सहभागी होत आहेत आणि खऱ्या अर्थाने युवकांपर्यंत किंवा युवकांची आध्यात्मिकशी नाळ जोडण्याचा एक प्रयत्न या भजन स्पर्धेच्या माध्यमाने होतो. आपण बघितलं की या भजन स्पर्धेमध्ये नवतरुण भरपूर होते आणि एक आनंद वाटतो, एक समाधानही वाटतो की आजचा नवतरुण हा कुठेतरी रील्समध्ये किंवा इतर कामामध्ये किंवा यूट्यूबमध्ये अडकण्यापेक्षा या भजनांमध्येही त्याचा एक वेगळा आनंद घेताना बघितला जातो. त्यासाठी हा कार्यक्रम हा दरवर्षीप्रमाणे आमचा याही वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीत आयोजित झाला.